नमस्कार. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी दुसरी बॅच आता या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या वर्षी 21 मध्ये आपण ही फेलोशिप सुरू केली. त्यात पहिल्या वर्षी आपण 10 फेलोशिप दिलेल्या होत्या 10 जणांना, आणि या दुसऱ्या बॅचमध्ये आपण 12 फेलोची निवड केलेली आहे. एकूण 6 साहित्य प्रकारांमध्ये हे फेलोज आहेत. त्यामध्ये दलित साहित्य म्हणजे कादंबरी, त्यानंतर नॉन फिक्शन म्हणजे ललितेतर साहित्य, विज्ञान साहित्य, त्यानंतर भाषांतर, नाटक आणि बालसाहित्य अशा एकूण 6 विभागांमध्ये आपण ही फेलोशिप केलेली आहे. ते सगळे फेलो आज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आता पुढल्या वर्षी म्हणजे येत्या वर्षी डिसेंबरपासून या फेलोशिपची तिसरी बॅच येणार आहे. त्यासाठी आपण प्रस्ताव मागवलेले आहेत. तर त्या प्रस्तावांमधून योग्य अशा फेलोची निवड करण्यासाठी म्हणून निवड समितीची पण बैठक आपण इथे घेतो आहोत. म्हणजे एकाच वेळी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप साहित्याचे 2 उपक्रम आता या ठिकाणी सुरू आहेत. एक म्हणजे पुढच्या वर्षीच्या फेलोची निवड, आणि दुसरं म्हणजे यावर्षीचे फेलो आता सध्या पुस्तक लिहित आहेत त्यांचं वर्कशॉप. या फेलोजपैकी बहुतेकांचं लिखाण आता पूर्ण होत आलेलं आहे. इथे जे 12 एकूण फेलो आपण निवडलेले होते त्यामध्ये 3 लेखकांना आपण कादंबरीसाठी फेलोशिप दिलेली आहे. आशिष शिंदे पुणे, प्रियांका तुपे मुंबई आणि प्रेषित चित्रपट्टी बुलढाणा या 3 लेखकांनी कादंबरी लिहायला घेतलेली आहे. त्यानंतर दलितेतर म्हणजे नॉन फिक्शनमध्ये आपण एकूण 3 फेलोशिप दिलेल्या होत्या. त्यामध्ये रश्मी राऊत आजरा कोल्हापूर, सुशांत उदावंत बीड आणि अक्षय शिंपी मुंबई अशा 3 लेखकांना आपण 3 वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून ही फेलोशिप दिलेली आहे. अनुवादासाठी आपण 2 फेलोची निवड केली होती. अहमदनगर राष्ट्रीय इथल्या रेश्मा तांबोळी आणि औरंगाबादचे प्रतीक भांबरे या दोघांनी अनुवाद करायला घेतलेला आहे. बालसाहित्यामध्ये आपण एक फेलोशिप दिलेली आहे. विनय खंडागळे चिखली जिल्हा बुलढाणा हे मुलांसाठी एक कथांचं पुस्तक लिहित आहेत. आणि नाटकासाठी आपण एक फेलोशिप दिलेली आहे चिन्मय देव पुणे यांना. तर ह्या बहुतेक फेलोचं लिखाण आता पूर्ण होत आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की अमृता देशपांडे, रेश्मा तांबोळी, रश्मी राऊत, चिन्मय देव आणि जाधव यांनी आपलं लिखाण आता पूर्ण करून आणलेलं आहे. या 3 दिवसामध्ये आम्ही इथे आता इतर जी मंडळी आहेत त्यांचं लिखाण तपासून त्यांच्याकडून ते पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करू. कारण डिसेंबरमध्ये ह्या फेलोशिपची मुदत संपलेली असेल आणि त्यानंतर मग ही पुढल्या वर्षी ही पुस्तकं प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आमचे मान्यवर परीक्षक निवड समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत साहित्य फेलोशिपचे. त्यामध्ये विज्ञान साहित्याचे डॉक्टर शरद नावरे आहेत. ते शिवाजी विद्यापीठामध्ये विज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यानंतर नाटकासाठी ज्येष्ठ नाट्यकर्मी राजीव नाईक इथे उपस्थित आहेत. कादंबरीसाठी डॉक्टर प्रज्ञा दया पवार आणि शिवाजी विद्यापीठाचे समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे हे इथे उपस्थित आहेत. अनुवादासाठी श्रीमती करुणा गोखले आणि श्री गणेश विस्तुते हे दोघे अनुवादासाठी निवड समिती प्रज्ञा म्हणून इथे हजर आहेत. नॉन फिक्शनसाठी डॉक्टर मंजुश्री पवार शिवाजी विद्यापीठ आणि मुकुंद पुळे मुंबई पत्रकार हे या ठिकाणी हजर आहेत. हे पुढच्या 3 दिवसामध्ये नव्या फेलोची निवड करतील आलेल्या प्रस्तावांमधून, आणि त्याचबरोबर आधीच्या फेलोंना त्यांनी जे काही लिखाण केलं आहे ते वाचून त्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करतील. मी आमच्या फेलोंपैकी 2घांना बोलण्याची इथे विनंती करतो. आपल्याला वेळ फार कमी आहे. ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या ते सायन्स फिक्शनसाठी आपण त्यांची निवड केलेली आहे आणि AI वरती ते कादंबरी लिहितात, AI या थीमवरती. तर त्यांना मी विनंती करतो की 2 मिनिटात त्यांनी आपल्या लिखाणाबद्दल सांगावं. नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो वापर आहे त्याच्यावर आधारित ही कादंबरी आहे. त्याचं नाव मी परजीवी असं लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचा जो डेटा तयार केल्यानंतर एक महत्वाकांक्षी राजकीय व्यक्ती याचा वापर कुठल्या लेवलला जाऊन करतात आणि मानवांना या AIच्या माध्यमातून हळूहळू गुलाम करण्याकडे घेऊन जातात. आणि त्याच्यात ते माइंड फाईल नावाची संकल्पना आहे या डीप लर्निंग मधून पुढे आलेली. त्याच्यातून त्यांना एकत्रित करून मानवावर नियंत्रण करतात आणि मशीन राज्य सुरू होतं आणि त्याच्यात हे सगळे कसे गुलाम बनतात याच्यावर ही कादंबरी आधारित आहे. तर गेल्या वर्षभरामध्ये आमची काही चर्चासत्र झाली आणि त्याच्यातून सुबोध जावडेकर आणि शरद नावरे सरांनी वेळोवेळी तपासणी करून आम्हाला ज्या काही टेक्निकल टर्म्स आहेत किंवा तांत्रिक संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो सखोलपणे मांडता आलं. या फेलोशिपचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आम्हाला जे लिखाण केलेलं आहे त्याचे मेंटॉर उपलब्ध करून दिले तो खूप चांगला आहे.
त्यांना काय झालं की ह्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी आणि आपण काय करतोय याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं फायदा झाला. त्यामुळे हा उपक्रम खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरतो आहे असं मला वाटतं. धन्यवाद. डॉक्टर रश्मी राऊत यांनी या स्वतः व्यवसायानं डॉक्टर आहेत आणि त्यांनी स्त्रियांचे आजार या विषयावरती एक नॉन फिक्शन स्वरूपाचं पुस्तक लिहायला घेतलेलं आहे. तर त्या आपल्यासमोर एक त्यांची कल्पना पुस्तकाची माहिती. नमस्कार, डॉक्टर रश्मी राऊत. मी मूळची नागपूरची आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर CMC वेल्लोरमधून शिकत असताना ग्रामीण भागामध्ये जे काही आता स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न बदलत चालले आहेत. म्हणजे पूर्वी रंगलेली गांधलेली अशी स्त्री जी होती आता ती ओबेसिटीकडे जाऊन तिचे मासिक पाळीवर जो आघात झाला आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या प्रजनन शक्तीवर जो एक मोठा आघात झाला आहे त्याच्याबद्दलचं ग्रामीण स्त्रीला समजावं आणि सुलभ भाषेमध्ये ते तिला कळून यावं की तिचा आजार काय आहे. तर तुम्ही स्टोरी स्वरूपात म्हणजे कथा स्वरूपात त्या आजाराची मांडणी केली आहे आणि पुढे त्याच्याबद्दल जी काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे ती मी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न याच्यामध्ये केला आहे. रोजच्या OPD मध्ये हे जे अनुभव येतात त्याचा याच्यामध्ये मी अंतर्भूत करायचा प्रयत्न केला आहे आणि मला ते सांगायला खूप छान वाटतं की मेंटर्सकडून हे जे इनपुट्स आहेत म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी ते एक डॉक्टर आहे, मी कसं लिखाण करणार आणि मी आता माझ्या 30शीत आहे. तर मला डोक्यात कधीच नव्हतं की आता जे समोर अगदी ज्वलंत प्रश्न दिसत आहेत की याच्याबद्दल मी 20 वर्षांनी लिहिलं असं मला वाटलं होतं. पण या फेलोशिपमुळे मी तरुण वयात पण या गोष्टींना मांडू शकते आहे. आणि या फेलोशिपचा उद्देश म्हणजे फक्त पुस्तक असं नव्हे तर या माहितीचा प्रत्येक पेशंटला जो माझ्याकडे पण येणार आहे किंवा कुठल्याही स्त्री डॉक्टरांकडे येणार आहे तिला पण अगदी सोप्या भाषेत तो समजावा अशा प्रकारे हा फायदा झालेला आहे. तर थँक्यू फॉर द फेलोशिप आणि मेंटर्सकडून जो सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. निवड करण्यापासून तर पुस्तक तयार होईपर्यंत ते आमच्या सोबत असतात. उदाहरणार्थ नाटकासाठी आमच्यासोबत विजय केंद्रे, शफाअत खान आणि ज्येष्ठ रंगकर्मी राजीव नाईक या मंडळींनी आम्हाला सोबत केलेली आहे. तर राजीव नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की 2 मिनिटात त्यांनी फेलोशिपबद्दल त्यांच्या अनुभवांबद्दल साहेबांना सांगावं. मी राजीव नाईक. 1989मध्ये आमच्या छोट्याशा ग्रुपचं नाटक ताशकंदला जायला सिलेक्ट झालं आणि आमच्याकडे पैसे नव्हते. तर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्हाला पोशाख करायचे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आम्हाला 1 लाखाचा चेक आला. आणि मग काही कारणामुळे तो उत्सवच कॅन्सल झाला. पण मग आम्ही कळवलं की आम्हाला हे पैसे परत करायचे आहेत सरकारला. तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आम्हाला पत्र आलं की असे काही शासनाने दिलेले पैसे परत करायची सोय नाही आहे, तर तुम्ही तुमच्या इतर नाटकाच्या कामाला वापरा. तर म्हणजे मुख्यमंत्री नाटक बघत होते, आम्ही बघितलं होतं त्यांना 1-2दा नाटकात त्या थिएटरमध्ये, म्हणून आम्ही हे साहस केलं. आता शिपाळी आली तर काय करावा हा प्रश्न सूचना करतो की नाटक ही म्हणजे अशी कला आहे की बाप खाऊ घालीना आणि आई भीक मागू देईना. तसे साहित्यवाले म्हणतात काही प्रयोगवाले आहेत आणि प्रयोगवाले म्हणतात हे काय बाबा साहित्यवाले आहेत. तर आता जिकडे ही नाटकं लिहून होतात ते चोपड्या छोट्या होतात. तर या अनुदानातला एक भाग करून त्यांचा पहिला प्रयोग पण करावा म्हणजे दोन्ही कलांना न्याय दिल्यासारखं होईल. आणि धन्यवाद. पण मुळात अभिनव आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची मराठीमध्ये ही एकमेव फेलोशिप आहे की जी क्रिएटिव्ह रायटिंगसाठी दिली जाते. तर ज्या मुख्यमंत्र्यांचा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांनीच ही योजना सुरू केलेली आहे. यावरून त्यांचं साहित्यप्रेम आणि नाट्यप्रेम हे आपल्याला दिसून येतं. पुढच्या टप्प्याकडे वळूया. मला वाटतं शिक्षणाविषयीची जी फेलोशिप आहे त्या संदर्भात प्रेझेंटेशन. आणि यावर्षी आपण 40 फेलोची निवड केली होती. 20 प्राथमिक आणि 20 माध्यमिक फेलोची आपण निवड केली होती. त्यापैकी 39 फेलोज आता आपला पूर्ण जो प्रस्ताव जो पाठवलेला होता त्याच्यावरती काम सुरू केले. ही दुसरी कार्यशाळा आहे. डॉक्टर हाना जगताप आणि डॉक्टर केडगावकर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. आपले मेंटॉर आहेत विनय आरात, त्याच्यानंतर डॉक्टर कारंडे, श्रीकांत लक्ष्मीशंकर आणि अजूनही काही मेंटॉर आहेत ते त्यांना सातत्यानं मार्गदर्शन करण्याचं काम करतात.
मागच्या वर्षी जी फेलोशिप झाली होती त्याच्यातले 15 प्रकल्प आपण निवडले आणि त्या 15 प्रकल्पांना एकत्रित करून नवोपक्रमांची नवलनगरी नावानं आपण पुस्तक तयार केले. ते 26 नोव्हेंबरच्या आपल्या राज्यस्तरीय परिषदेच्या वेळेस आपण प्रकाशित करणार आहोत. आता मी जास्त वेळ घेत नाही. आमचे जे फेलोज आहेत बतूल शेख, मी यांना त्यांच्या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. माझा प्रकल्पाचा टॉपिक आहे इंकल्केटिंग एंटरप्रेन्योरशिप अमंग स्टूडेंट्स. मुलांमध्ये बच्चों में एजुकेशन के साथ कुछ स्किल भी होती ही है, उनके कुछ हॉबीज होते हैं और उसी एजुकेशन उनके हॉबी को बिजनेस में कैसे कन्वर्ट करना है उसकी मैंने एक छोटी सी कोशिश की हूँ. और इस फेलोशिप के थ्रू एजुकेशन के साथ ही एजुकेशन से रिलेटेड उनको जो भी हॉबीज है उसको उसमें बढ़ावा देने के लिए उन्हें अलग अलग मैंने मेथड्स बताए कि आप लोग एडिक्शन को भी थोड़े से कम करने की कोशिश की गई है और उनका जो टेक्निकल नॉलेज है उसको मार्केटिंग के लिए किस तरह से यूज किया जाए, तो उसके लिए भी उनको बताया गया है. अभी तक हमने सिर्फ उनको प्रोडक्ट्स बनाने के लिए आइडिया दिए थे. अब मैंने उनको लोगो बनाने का भी सिखाई हूँ और उस लोगो के थ्रू अपने प्रोडक्ट्स सेल कर रहे हैं. कुछ बच्चों ने उनके पेरेंट्स के थ्रू इंस्टाग्राम से एडवर्टाइज करते हैं, ऑर्डर लेते हैं और वो अच्छी तरह से सेल भी कर रहे हैं. और बार बार मैं उनको एकेडमिक साइट का भी रिमाइंडर देती हूँ कि आपको बिजनेस करना है, अलग अलग प्रोडक्ट बनाकर सेल करने हैं, लेकिन साथ भी स्टडी भी करनी है. तो इस तरह से दोनों तरीके से उनके गाइड किया जा रहा है. थैंक यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. शिक्षणाचे असे बरेच फेलोज आहेत. त्याच्या आपण 2-3 दिवसात गोष्टी ऐकणार आहोत. अनेक आहेत. आता या ताईंनी सांगितलं तसं त्याच्यासाठी त्यांनी जो उद्योग तयार केले आणि ते जगदीश पुढे नावाच्या एका माणसाने जालन्यामध्ये त्या तांड्यावरची शाळा जिथे गेले तेव्हा 4-5 विद्यार्थी येणं मुश्किल होतं. ते आता 60 ते 70 लोकांची करून मग ते तिथे गेले. असे अनेक शिक्षक आहेत. पण आता त्या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये वेळ जाईल. आपण 2 दिवस ऐकणार आहोत. तर आता या सगळ्यांच्या सोबत आदरणीय कुमार चिकेतकर या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपल्या या फेलोशिपच्या अंगाने ते 5 मिनिटं आपल्याशी संवाद साधतील. त्याच्यानंतर पत्रकारांचं मी तुम्हाला म्हटलं मोठं संमेलन आहे. हजारोहून अधिक महाराष्ट्रातले पत्रकार इथे आलेले आहेत. साहेबांनी सगळ्यांना तिथे जायचं आहे. तर कुमारजींच्या बोलल्यानंतर आपण त्यांना इथून जाण्यासंबंधी परवानगी दिली आहे. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी बोला. वस्तुतः मी इथे आता आगातून बोलायला उभा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक फार अप्रतिम लाभले. गणेश विष्णू करुणा गोपक्षाचे हे शतक संपले. हे शतक संपलं म्हणजे त्यावेळेला आता जे फेलोशिप विनर्स आहेत किंवा जे जन्माला आलेली मुलं नाही आहेत किंवा जी जन्माला आली होती ती त्यावेळेला 67 वर्षाची असते आणि त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये जे आपण घेऊन जाणार आहोत ते फक्त प्रामुख्याने काय देणार आहोत तर संकल्पना. त्यांना ज्या संकल्पना मिळतील, त्यांना जे विचार मिळतील ते महत्वाचे आहेत आणि ते महत्वाचे संकल्पना आणि विचार निर्माण करणं हेच मला वाटतं मुख्य सिव्हिलायझेशनचं कोणत्याही सिव्हिलायझेशनचं काम असतं. आत्ता सुद्धा असं म्हणतात, थोडंसं विषयांतर करून आत्ता सुद्धा असं म्हणतात की जे जे काही युरोपामध्ये घडलं किंवा अमेरिकेमध्ये घडलं, जे जे काही युरोपात घडलं आणि ते प्रगत देश आले पुढे गेले असं म्हणून आपण आता कायम अभिमानाने सांगतो की आमची मुलं अमेरिकेत आहेत, आमची मुलं फिनलँडमध्ये आहेत, आमची मुलं लंडनमध्ये आहेत. हे जे सांगतो ते त्या प्रगत देशांचा संदर्भ देऊन सांगतो. ते जे प्रगत देश आहे त्यांची पायाभरणी ही ग्रीसमध्ये ॲरिस्टॉटल सॉफ्टवेअर्स कंपनीने केली. त्यावेळेला त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या त्यांना कुठे माहिती होतं की त्याच्यानंतर परिणाम इतका मोठा होणार आहे. हे सगळ्या जगावरती राज्यकर्त्यांच्या वैचारिक पद्धती साम्राज्याच्या असणार नाही. त्यांनी तिकडे ते निर्माण केलं. भारतामध्ये सुद्धा चिकार मोठे मोठे प्रकल्प, मोठे मोठे विद्वान, संत, मुनी, ऋषी होऊन गेलेले त्यांनी पण खूप संकल्पना मांडलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने हे दोन्ही श्रीकांतचे असतील किंवा आपले असतील याच्यापेक्षा आता काहीतरी आपण वेगळंच करायला बघतोय. म्हणजे आता डार्विनच नको वगैरे असं आपण म्हणायला गेलो तर डार्विनच नको असं चालणार नाही. कारण आता जगामध्ये डार्विन, आईन्स्टाईन यांच्या पलीकडे आपल्याला काही जाता येणार नाहीये. डार्विन, आईन्स्टाईन आवश्यक आहेत. स्वतः डार्विन आणि आईन्स्टाईन असं म्हणले असते की केवळ आमच्या पुढे थांबू नका, आम्ही ते प्रकल्पच होतो. आम्हाला कुठे फेलोशिप दिला नाही पण आम्ही ते प्रकल्प म्हणूनच राबवले. मला असं वाटतं तशा प्रकारे ज्ञानप्रसार करणं, तशा प्रकारे विचार आणि संकल्पना समृद्ध करत राहणं हे आपलं सर्वांचं आता हयात असलेल्या पिढ्यांचं काम आहे. ते शरद पवारांच्या या प्रकल्पामधनं
आणि यांनी सुरू केलेल्या फेलोशिपमधून होत आहे याचा मला व्यक्तिशः अतिशय आनंद आहे. इतक्या चांगल्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसमोर मी मार्गदर्शन करण्याची प्रज्ञा मला नाही आणि त्यामुळे मी तसं करणार पण नाही. मी फक्त याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि पवारांचे आभार मानतो.